महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। मी रेखा बेगडे। मी आता आहे सुदुमरेमधील ठाकरवाडी या ठिकाणी। नुकत्याच सुदुमरे गावच्या ज्या पोटनिवडणुका होत्या ती जी आहे निवडणूक ती बिनविरोध या ठिकाणी पार पडलेली आहे। अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी ही जागा राखीव होती आणि आपण या ठिकाणी पाहतोय ज्योती भांगे यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे ग्रामपंचायत सदस्यपदी। तर आपल्यासोबत त्या आहेत। मॅडम, सर्वप्रथम तुमचं आमच्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि तुमचं खूप खूप अभिनंदन। काय सांगाल तुमचं शालेय जीवन आणि तुमचं तर मॅडम थँक्यू, तुम्हाला अभिनंदन केलं। तर मी पण काही जास्त असं रिच फॅमिलीमधनं येत नाही। मी पण प्राथमिक शाळेतच शिक्षण झालेलं आहे आणि पहिले तर मी ठाकर समाजातनं येते आणि या समाजामध्ये जास्त पोरं शिकलेले वगैरे किंवा पोरी वगैरे जास्त एज्युकेटेड नसतात। तर मी सर्वांना एवढंच सांगेन की मी पण तुमच्यासारखीच साधारण म्हणजे सिंपल फॅमिलीतनंच बिलॉंग करते। तर तुम्ही पण या पॉलिटिक्समध्ये येऊ शकता, तुम्ही पण प्रेरणा घेऊ शकता। माझी आई सरपंच होती, तर तीच प्रेरणा घेऊन मी या पॉलिटिक्समध्ये आले आणि मला पण वाटतं की मी ॲज अ सोशल वर्कर मी काम करावं गावासाठी किंवा अजून समाज कल्याणासाठी किंवा जे माझ्या कास्टमध्ये म्हणजे ठाकर समाजामध्ये लोक येतात त्यांच्यासाठी मी अजून काही करू शकते। जे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत किंवा आपले राज्याचे ज्या काही योजना आहेत त्या आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त माझ्या समाजापर्यंत पोचतील याचा मी प्रयत्न करीन आणि अजून काय असेल तर मी त्याचाही वेगळ्या पद्धतीने निर्णय किंवा विचार करेन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा। आपण पाहतो की उच्च शिक्षित तरुणी जास्त राजकारणाकडे येत नाही, पण तुम्हाला असं का वाटलं की आपण राजकारणात यावं? माझी आई पहिले सरपंच होती आणि जसे आपले बाळाभाऊ भेगडे झाले त्यांना बघून किंवा माझ्या आईला बघून जे कामगारी जसे अवॉर्ड वगैरे भेटतात त्यांना किंवा असं सन्मान सत्कार होतो ते बघून असं मला पण वाटतं की आपण आपल्या समाजासाठी खूप काही करू शकतो किंवा आपल्या ह्याच्याने जर आपल्या समाजातल्या तरुण पिढीला जर काही चांगला संदेश भेटू शकतो की आपण पण हे सर्व काही करू शकतो। तर हे सगळं करण्यासाठी मी पॉलिटिक्समध्ये आलेले आहे आणि मला वाटतं की मी एक IT इंजिनियर आहे। तर मला असं वाटतं की फक्त एक इंजिनियर म्हणून नाही तर मी एक सोशल वर्कर म्हणून सुद्धा मी माझ्या समाजाच्या लोकांसाठी मी काम करू शकते। तर मी तेही करायचा प्रयत्न करते साईड बाय साईड। आता आपली प्राथमिक स्टेज आहे की आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण निवडून आलेला आहात। तर स्थानिक पातळीवर तुम्ही कोणकोणत्या योजनांचा या ठिकाणी योजना राबवणार आहात? देशातल्या किंवा केंद्र सरकारच्या आपल्या राज्याच्या ज्या काही योजना आहेत त्या मी माझ्या जातींच्या किंवा माझ्या गावासाठी किंवा माझ्या समाजासाठी मी त्या योजना माझ्या इथे गावामध्ये आणण्याचा मी प्रयत्न करीन आणि मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही मला प्रतिसाद द्या, मी तुमच्यापर्यंत सगळ्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न पूर्णपणे करीन। आपण पाहतो की सुदुमरे गावाने किंवा तुमच्या समाजाने तुम्हाला ज्या प्रकारे पाठिंबा दिलेला आहे, बिनविरोध ही निवडणूक पार पडलेली आहे, त्या समाजासाठी तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी ग्रामस्थांचं व सर्वांचं मी धन्यवाद करते की त्यांनी मला या पॉलिटिक्ससाठी ॲज अ पॉलिटिशियन म्हणजे ॲज अ ग्रामपंचायत मेंबर म्हणून त्यांनी मला जे पदवी दिली आहे, बिनविरोध पदवी दिली आहे, त्याचं मी सर्वांचं धन्यवाद करते की त्यांनी मला या पदासाठी त्यांनी माझी निवड केली आहे किंवा सहकार्य केले त्यांनी माझ्या यासाठी। आपण पाहतो की तुम्ही नुकतंच राजकारणामध्ये आलेले आहात, ग्रामपंचायत सदस्यपदी तुमची निवड झालेली आहे। इथून पुढे जर तुम्हाला तुमच्या पक्षाने चांगली जबाबदारी दिली तर तुम्ही काय पार पाडू शकता का? ती जबाबदारी जर दिली बाळाभाऊ भेगडे यांनी तर मी नक्कीच ती स्वीकारेन, कारण त्यांना नाही म्हणणार नाही मी। त्यांनी आजपर्यंत एवढं सहकार्य केलं तर इथून पुढे त्यांनी माझ्यावर जर जबाबदारी टाकली तर मी ती नक्कीच पार पाडेन आणि त्यांचा शब्द मी कधी पडून देणार नाही कामासाठी, कारण त्यांनी पण आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आमच्या समाजासाठी। त्यांचे आणि आमचे चांगले कौटुंबिक संबंध आहेत, त्याच्यामुळे त्यांनी बोललेलं काम मी नक्कीच करेन आणि त्यांनी जर मला राजकारणामध्ये चांगली संधी दिली तर मी त्याचा पुरेपूर चांगला उपयोग करेन आणि नक्कीच त्यांचं पण नाव मोठं करण्याचा प्रयत्न करेन। आपण पाहतो की उच्च शिक्षित तरुणी या क्षेत्राकडे राजकारणाकडे येत नाहीये, तर तुम्ही त्या तरुणांसाठी किंवा तरुणांसाठी काय संदेश द्याल? तर मी सर्वांना हे सांगू इच्छिते की तुम्ही म्हणजे प्राथमिक शाळेत शिका किंवा इंग्लिश मीडियममध्ये शिका, तुम्ही कुठेही शिकले तर तुम्ही
राजकारणात येऊ शकता आणि तुम्ही राजकारणात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की तुमच्या समाजासाठी तुम्ही काही करू शकता, काही योजना आहेत, काही नाही आहे, ते तुम्ही तुमच्या समाजापर्यंत पोचवण्याचा जर आपल्याला एक संधी भेटत असेल तर आपण त्या संधीमध्ये कधीही सहभागी व्हावं. आणि माझ्या आईने सरपंच असताना जेव्हा तिने म्हणजे आमच्या समाजासाठी एवढं केलं तर मलाही वाटतं की मी ती गोष्ट करू शकते. आणि मी बाकीच्यांनाही सांगते की तुम्ही पण शिक्षण घ्या आणि या पॉलिटिक्समध्ये या. आणि आज पॉलिटिक्सचं तुम्ही हाल मॅडम बघतच आहात की काय आहे. तर आपण राजकारणात आलो तर आपण तो काही बदलूही शकतो. आज जे स्वरूप आहे ते थोड्या दिवसांनी नसूही शकतं, काही वेगळं असू शकतं. तर आपण त्याच्यामध्ये आलो तर आपल्या समाजासाठी आपण खूप काही करू शकतो ना, तर आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जेवढं शिक्षण घेणार तेवढं शिक्षण आपल्या समाजासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. जेवढा काही योजना असतात, काही सरकारचे काही येतात रूल्स वगैरे, किंवा असं म्हणतो की आपण काही आले फॉर्म्स वगैरे, आपण ते फिल करून आपल्या समाजासाठी खूप काही करू शकतो. आपल्याला त्याचा फायदाही होऊ शकतो. तर आपण एज्युकेशन घेतलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे की आपण कोणत्या फील्डमध्ये जातो आहे ॲज वेल ॲज आपण कुठेही असो ना, तर आपण ते पॉलिटिक्स असो किंवा बाकीचे काही क्षेत्र झाले त्याच्यामध्ये गेलं तर आपलं जर शिक्षण चांगलं असेल तर आपण आपल्या समाजासाठी खूप काही करू शकतो. तर तुम्ही सर्वांनी पण शिक्षण घेतलं पाहिजे असं मला वाटतं आणि आपण गावासाठी खूप काही करू शकतो. या होत्या ज्योती भांगे मॅडम. या सुदुमरे गावच्या ग्रामपंचायत सदस्यपदी त्यांची नुकतीच निवड झालेली आहे. आणि आपण पाहतो की उच्च शिक्षित तरुण या ठिकाणी राजकारणाकडे जास्त प्रमाणात वळत नाही, पण ताई नक्कीच या क्षेत्राकडे वळलेल्या आहेत. आणि त्यांचे ध्येय धोरण अगदी स्पष्ट आहे की त्या उच्च शिक्षित असून त्या शिक्षणाचा उपयोग त्यांना त्यांच्या समाजासाठी करायचा आहे. आणि ताई नक्कीच पुढे जासाल, ही तुमची प्राथमिक पायरी आहे. आणि तुम्ही मोठमोठ्या पदांवर जासाल. म्हणजे राजकारणातील जे मोठी पदं आहेत ती उपभोगसान तुम्ही, आणि त्याच्यामध्ये नक्कीच चांगलं कार्य करसाल. आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.